वांगीकर यांचे रायगड मोबाईल शॉप। आपल्याकडे सॅमसंग, ओप्पो, विवो, रेडमी, वनप्लस सर्वच ब्रँडेड कंपनीचे मोबाईल व मोबाईल दुरुस्ती आणि भेट द्या वांगीकर यांचे रायगड मोबाईल शॉप, स्टेशन रोड, परभणी। माऊलीच्या पालखीचं शेवटचं रिंगण ते म्हणजे आज शेवटचं रिंगण आहे वाखरीचं, आणि इथं हजारो नाही लाखोच्या संख्येने वारकरी येतात आणि सर्व दिंड्या माऊलींची पालखी असो, तुकोबाराची असो, मुक्ताबाईची असो, सोपान काकाची, सगळ्या पालख्यांचं इथं मिलन होतं आहे आणि सगळे एकत्र येतात। तर इथं अवघा रंग एक झाला प्रमाणे समोर हा वारकरी दिसतो, आपल्याला पूर्ण भरलेला दिसतो। काय वाटते महाराज? काय नाही, आनंद, अगदी आनंद आनंद, दुसरं काय। हे कपडे वगैरे भरले त्याचं काय? हे कपडे भरलेलं काय वाटत नाही, आज एक भरला उद्या हजारो मिळतील, कपड्याचं काय घेणं देणं, इथं आनंद भेटतो। नाही आनंदाशी जोडा, हे आनंदाला कुठंच पारावर राहत नाही। एवढा आनंद इथं जेवढा आनंद आहे तेवढा आनंद कुठं भेटत नाही महाराज, संसारात नाही, कशातच भेटत नाही। परमार्थात जेवढा आनंद आहे तेवढा कुठंच भेटत, आणि त्यातली त्यात वाखरीच्या रिंगणात जेवढा आनंद आहे तेवढा कुठं भेटत नाही। काय वैशिष्ट्य काय आहे वाखरीच्या रिंगणाचं वैशिष्ट्य म्हणजे सगळे संत एकत्र होतात, संत मांद्याळी येतात, मुक्ताबाई तिकडून नेण्यासाठी येतात सगळ्यांना, आणि सगळ्यांना घेऊन जातात। आणि हेच इथं शेवटचं संतांचं शेवटचं रिंगण म्हणजे वाखरी, इथं सगळे संत एकमेकाला भेटतात आणि एकमेकासाठी रिंगण करतात। तुम्ही आता जवळपास 20 दिवसाचा प्रवास करत वाखरीपर्यंत आले, काय शिनभार आला? काही नाही, कारण भागली माझं वाहतीला कडी आणि त्यांची येणे जोडे सर्व सुख। आता मला इथं जर शिन आला तर मला असं माझा अनुभव सांगतो, मला आता वाटायचं चलत असताना मला वाटायचं मला आता ठेपा नाही चलणं तर होतंय, पण चलताना असं वाटायचं आता बसावं कुठतरी, पण बसल्याच्या नंतर वाटायचं गाडीने यावा, पण मग गाडीने निघायचं ठरलं तर का नाही बा आपण इतके दिवस पतिव्रता राहिलो आणि आता व्यभिचार कसा करायचा, आता गाडीनं कसं यायचं, मग आता थोडं हे हत्ती गळा शिपूट राहिलं, शेपटासाठी कशाला गाडी धरायची। त्यामुळं काही नाही, त्यांनी कडाला घेतलं, इथवर सांभाळून आणलं, त्यांनी दुखणं सुद्धा येऊ दिलं नाही, साधी थंडी काहीच नाही। शेवटचा प्रश्न, काय मागणं आहे पांडुरंगाकडे? मागणं काहीच नाही, सगळं आधी सर्वांना सुखी ठेव मग मला सुखी ठेव, एवढंच मागणं, दुसरं काय मागणं नाही। रामकृष्ण हरी। रिंगणाचं काय विशेष महत्व आहे? इथं कपडे भरून तुम्ही हे खेळता, पूर्ण खेळ खेळता? नाही, वाखरीचं रिंगण हे सोहळ्यामधलं सर्व संतांचं शेवटचं गोल रिंगण आहे। इथं सगळे संत एकत्रित येतात आणि आता पंढरपूर फार जवळ आहे, त्यामुळं भगवंताचा तो भेटीचा आनंद आहे। गेली 20-22 दिवस झालं घरदार प्रपंच सगळं सोडून विठ्ठलाचं भजन करत करत, ज्ञानोबा तुकोबारांचा गजर करत करत हे सगळे वारकरी ज्या उदात्त हेतून निघालेले आहेत। खरं तर मागे एक मुलाखत व्हायरल झाली होती एका म्हाताऱ्या बाबाची, त्यांना विचारलं की तुम्ही इकडं आल्यास तुमच्या घराचं काय होणार, ते बाबा म्हणले आपण मेल्यास काय होणार। त्यांना दुसरा प्रश्न केला की देव देतो काय, देव देत काहीच नाही पण कमी काहीच पडत नाही, हे देवाचं वैशिष्ट्य आहे। आणि झाला विषय चिखलाचा, तर हा चिखल आम्ही मानतच नाही, हा पांडुरंगाचा रंग आहे। आपण गावाकडे धुरवड खेळतो, रंगपंचमीला रंग खेळतो, ते रंग वेगवेगळे असतात, वेगवेगळ्या कलरचे वेगवेगळे रंग असतात, वेगवेगळे शेड असतात, पण इथं बसलेल्या उभ्या असलेल्या चालणाऱ्या हॉटेलवाल्यापासून दुकानदारापासून चालणारा वारकरी, झेंडेकरी, टाळकरी, मृदंगाचार्य, सगळे त्या सगळ्याचा रंग एकच आहे, अवघा रंग एकच झाला, तो म्हणजे पांडुरंग परमात्मा। आणि आम्हाला देवाच्या रंगात रंगायला आवडतं, म्हणून आम्ही हे सगळं। काय मागणं काय आहे पांडुरंगाकडे? नाही, देवाकडं मागणं एवढंच आहे, देवा आत्तापर्यंत जसा पाठीशी आहेस तसाच पाठीशी राहा, शेतकऱ्यावरचं सगळं दुःख नष्ट कर, आणि आता आपला तो विषय नाही पण तरीसुद्धा सगळ्या लोकांना चांगली बुद्धी दे, त्यातल्या त्यात राजकारण्याला चांगली बुद्धी दे, हां, आणि महाराष्ट्राचं भलं व्हावं, बस, बाकी काहीच नाही।